प्रॅक्टिस सेट 4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. याच्यामध्ये काही नंबर्स दिले आहेत, काहींना साईन्स दिले आहेत, काहींना साईन दिलेल्या नाही. या नंबर्समध्ये ज्यांना ज्यांना मायनसची साईन दिसत आहे म्हणजे सबट्रॅक्शनची साईन, ज्या नंबरच्या आधी निगेटिव्ह साईन आहे त्यांच्या इथे निगेटिव्ह असं लिहून घ्या. ना निगेटिव्ह नंबर्स असं म्हणतात. झाले निगेटिव्ह नंबर्स आपण वेगळे काढले. आता उरलेल्या नंबर्समध्ये काहींना साईन दिलेली आहे पॉझिटिव्ह, प्लसची साईन दिले त्यांना पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतात. काही नंबर्सला साईन दिलेली नाहीये तर ही प्लसची साईन देणं कंपल्सरी नसतं. त्यामुळे ज्यांना साईन दिलेली आहे प्लसची ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांना साईन दिलेली नाहीये त्यांना पॉझिटिव्ह साईन आहे असं गृहीत धरून त्यांना लिहायचं पॉझिटिव्ह नंबर्स. बाकी उरलेले सगळे जे आहेत म्हणजे ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह साईन ही नाही दिली तरी चालते. इथून पुढे आपण पॉझिटिव्ह साईनचा वापर करणार नाहीये. इथं फक्त समजण्यासाठी पॉझिटिव्ह नंबर्स नेमके कोणते असतात हे समजण्यासाठी इथं साईन दिलेली आहे. ज्याला साईन नाहीये त्याला गृहीत धरायचं की पॉझिटिव्ह साईन आहे. ज्याला मायनसची साईन आहे ते निगेटिव्ह नंबर्स आहेत. ज्याला प्लसची साईन किंवा कसलाही साईन नाहीये ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे त्याला साईन देणं कंपल्सरी नाहीये आणि निगेटिव्ह नंबर्स आहे याला साईन कंपल्सरी द्यावीच लागते. तर जर उभी नंबर लाईन आपण ड्रॉ केली तर वरचे जे आहेत ते सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि खालचे जे नंबर्स असतात ते नेहमी निगेटिव्ह असतात. ही नंबर लाईन व्यवस्थित समजली तर आपल्याला हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. काही प्लेसेस आणि त्याचे टेम्परेचर दिलेले आहेत. शिमलाचं टेम्परेचर त्यांनी दिले 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री म्हणजे 0 डिग्रीच्याही खाली 7 डिग्री सेल्सिअस. तर हे टेम्परेचर असणार आहे -7 डिग्री सेल्सिअस. दुसरं लेहचे टेम्परेचर आहे 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. तर हे सुद्धा बिलो म्हणजे 0च्या खाली 12 डिग्री सेल्सिअस म्हणून -12 डिग्री सेल्सिअस. दिल्लीचे टेम्परेचर आहे 22 डिग्री सेल्सिअस अबव 0 डिग्री. अबव म्हणजे वरच्या बाजूला, 0 पासून वरच्या बाजूला 22 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे पॉझिटिव्ह 22 डिग्री सेल्सिअस असं तापमान आहे. नेक्स्ट आहे नागपूर. नागपूरचं टेम्परेचर 31 डिग्री सेल्सिअस अबव 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे पुन्हा वरच्या बाजूला म्हणजे पॉझिटिव्ह 31 डिग्री सेल्सिअस. तर आपल्या नंबर लाईन नुसार वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, खालच्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात. तर इथे त्यांनी सांगितलं की डेप्थ आहे म्हणजे डेप्थ म्हणजे नक्कीच हे खालच्या बाजूला आहे आणि बिलो सी लेवल म्हणजे समुद्र सपाटीपासून खालच्या बाजूला. तर त्यामुळे आपण इथे 512 मीटर्स हे निगेटिव्ह घेणार आहोत. तर आपला आन्सर फक्त एवढंच आहे -512 मीटर्स. सेकंड आहे अ हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट इज हायेस्ट पीक इन द हिमालयाज. हाईट म्हणजे साहजिकच उंचीकडे म्हणजे वरच्या बाजूला आहे म्हणून अबोव. तर आपण पॉझिटिव्ह नंबर्स गृहीत धरणार आहोत 8848 मीटर्स. याला कसलेही साईन लावायची गरज नाही कारण हे ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. एक पतंग वरच्या बाजूला उडतोय, वरती म्हणजे साहजिकच पॉझिटिव्ह त्यामुळे आपण 120 मीटर्स हेच आन्सर लिहिणार आहोत. त्याला पॉझिटिव्ह साईन नाही लावलं तरी चालतं. The tunnel is at a depth of 2 meters under the ground. जमिनीचे खाली 2 मीटर अंडरग्राउंड टनेल आहे. खालच्या बाजूला असल्यामुळे -2 मीटर्स असं आपला आन्सर येईल.